जास्त नाही बोलणार कारण आपलं सगळ्यांना राजसाहेबांना ऐकायचं पण आहे. पण सई रे सई हे केदार सर जसे म्हणाले की सई रे सईने खरंच आम्ही लहानपणी नाटक पाहिलं होतं असे लोक म्हणतात. पण सई रे सई या नाटकाने एक पिढी घडवली आहे. मी त्यातला एक भाग आहे. म्हणजे आमच्या अगोदर ह्या रंगभूमीवर वेगवेगळे नटसम्राट झाले. आमच्या अगोदरच्या पिढीमध्ये प्रशांत दामले सर होते. पण आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्यासाठी आमचा नटसम्राट भरत जाधव सर आहे. कारण नाटकावरची आत्मीयता म्हणजे एक किस्सा आहे. एका सिनेमासाठी ते लंडनला शूट करायला जाणार होते आणि त्यांचं नाटकावर प्रचंड प्रेम आहे. मग ते अस्तित्व असेल, मोरूची मावशी असेल, दामोदर पंत असेल किंवा सई रे सई. तर नाटकाचे प्रयोग थांबले तर बॅकस्टेज आर्टिस्टचं काय होणार, 1 महिना ते काय करणार. तर ते जेव्हा लंडनला शूटिंगला गेले तेव्हा 30 प्रयोगांचे ॲडव्हान्स पैसे त्यांनी स्वतःच्या खिशातून बॅकस्टेज आर्टिस्टला दिले होते. आणि हे ते कधी सांगत नाहीत. पण हा अनुभव असतो ना, तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे आम्ही गौरव मोरे इथे आहे, मी आहे, आम्ही सुपरस्टार तुम्ही पाहिले असतील पण आमच्या पिढीने सुपरस्टार अनुभवला आहे आणि तो अनुभवतोय, ज्याचं नाव भरत जाधव आहे. आणि खूप बरं वाटतंय की आज त्यांच्या आशीर्वादाने इथे आम्ही हा सोहळा बघणार आहोत. मला केदार सरांनी एका इन्सिडेंटमध्ये एक गोष्ट सांगितली होती, तुला कोण व्हायचं आहे, तुला भरत जाधव व्हायचं आहे. तर हो बोललो, मला भरत जाधव व्हायचं आहे. भरत जाधवचा साधेपणा ज्या दिवशी तुझ्यात येईल त्या दिवशी होशील. तो साधेपणा होत नाही म्हणून अजूनही मी त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करतोय. आडनाव जाधव आहे याचाच एक अभिमान आहे, बाकी काय नाही. आणि हे नाटक विश्वविक्रमी आहे. आम्ही लंडनला शूट करायला जातो, तिकडे ब्रॉडवेज आहेत, तिकडे देशभरातले लोक वेगवेगळे थिएटर पाहतात, अभिमानाने सेल्फी टाकतात, आम्ही हे पाहिलं, आम्ही हे पाहिलं, चमत्कारिक सगळं होतं. पण मराठी रंगभूमीवर आणि मला असं वाटतं भारताच्या सगळ्या रंगभूमीवर हे एकमेव नाटक आहे. जगभरातली लोक आपल्या महाराष्ट्रात येतात आणि सई रे सई बघितल्याशिवाय जात नाहीत. हे कौतुक ह्या सगळ्या पिढीचं आहे. आणि थँक्यू. मी भारावून खूप बोललो पण मी हा अनुभव घेतो याचा अभिमान आहे. भरत सर, आय लव्ह यू. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.